चला तर आज बनवूया आपण ढोकळा. आजची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही पटकन बनवू शकता. 10 मिनिटात बनवून रेडी होतो असा ढोकळा. मग मी रेडीमेडच पॅकेट आणलं होतं ढोकळ्याचं. 60 रुपयाला भेटतं हे आणि ह्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही आहे. ह्याच्यामध्ये सगळं साहित्य असतं टाकलेलं, जे आपण टाकतो ते. फक्त पाणी वगैरे टाकून त्याला फेटून घ्यायचं आणि मग तो ढोकळा तयार होतो रेडी. मग त्याच्यासाठी आपण ह्याच्यावर बघू शकता लिहिलेलं आहे सगळं प्रोसेस काय आहे काय नाही ते. पॅकेट वगैरे घेतलं कट करून. म्हणलं आता बघावं फर्स्ट टाईम ट्राय करत होते मी. घरी असा बनवते मी आपला बेसन पिठाचा ढोकळा. छान पहिलं त्याच्यात गाठी वगैरे असतात त्याला व्यवस्थित फोडून घ्यायच्या गाठी मिक्स करून घ्यायचं छान आणि मग हवं तसं थोडं थोडं पाणी टाकून आणि ह्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही. आता तुम्ही बघू शकता आता हे जसं मी फेटायला चालू केलेलं आहे त्याच्यात बबल यायला चालू झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सोडा जे आपण इनो वगैरे वापरतो असं काहीच टाकायची गरज नाही. सगळं त्याच्यात मिक्स आहे आधीच. आणि ढोकळ्याचं कसं असतं एकच साईडनं फिरवायचं त्याला. दोन्ही साईडनं फिरवल्यावर ढोकळा फुगत नाही. मग मस्त पाणी ठेवलेलं आहे तापायला. तोपर्यंत आपण बॅटर रेडी करून घेऊया. त्याच्यामध्ये असं 2 चमचे असं तुम्ही तेल घालून घ्यायचं. म्हणजे ते व्यवस्थित फुगतं पण आणि छान मऊ ढोकळा होतो. मग ते छान फेटून घ्यायचं तेल वगैरे टाकल्याच्यानंतर. आता हे छान बघा बॅटर असं झालेलं आहे. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला त्याला. पाणी पण तापलेलं आहे आपलं आता. मग त्याच्यामध्ये जे ज्याच्यात ज्या पातेल्यात आपल्याला ते बनवायचे त्याच्यामध्ये ते ढोकळ्याचं सारण टाकून घ्यायचे आणि त्याला मस्त असं टॅप करून घ्यायचंय. म्हणजे त्यातले सगळे बबल्स वगैरे निघून जातील आणि ढोकळा आपला छान होईल. मग हे सगळंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. पाणी गरम झालेलं आहे. पातेल्यात एक स्टँड ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवून देणार आहे मी आणि ह्याला जास्त नाही फक्त आणि फक्त 10च मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे. 10 मिनिटात आपला ढोकळा तयार होतो. मग आता हे मी ठेवून दिलेलं आहे. तुमच्याकडं जर ओव्हन वगैरे असेल तर छान, नसेल तर तुम्ही असं पातेल्यात वगैरे करू शकता किंवा कढईत पण करू शकता. ह्याला असं 10 मिनिटं कमी गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान ढोकळा फुगलेला आहे. आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचे. नंतर काढायचे. जर तुम्ही गरम काढलं तर तो तुटते ढोकळा. मग बघा आता थंड झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान फुगलेला आहे आणि किती असं वाटते की बाहेरून विकतच आणलेला आहे काही की ढोकळा. मस्त त्याला कट करून घ्यायचं. आणि त्याला आपल्याला फोडणी म्हणजे मिरची वगैरे, मोहरी वगैरे टाकून त्याला वरून तडका द्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही असं पण खाऊ शकता. तडका वगैरे द्यायचा, मिरची वगैरे असली तर अजून छान. मस्त त्याला कट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान फुगलेला आहे. घरचा पण असाच होतो, पण मी एक वेळेस म्हणलं ट्राय करावं म्हणून मग मी आणलेला होता. बघा किती छान फुगलेला आहे ढोकळा. आता मस्त त्याच्यात तडका वगैरे टाकून घ्यायचा. हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि मोहरी. दुसरं काही घातलेलं नाही आहे मी. आणि आपला ढोकळा आता रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला ढोकळा नक्की कमेंटमध्ये सांगा.